स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी जेरबंद, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. स्वस्तामध्ये सोने देण्याचे आमिष दाखवून 52 लाखांपेक्षा जास्त रक्कम लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 26,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी अविनाश नावडे यांना आरोपींनी अहिल्यानगरमधील बुरुडगाव शिवारात बोलावून घेतलं होतं. तिथे त्यांना लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत 52,80,000 रुपयांची रोकड आणि दागिने लुटून आरोपी पसार झाले होते. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास चक्र फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात छापा टाकून 5 आरोपींना शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी मोहिते, राजू मोहिते, अक्षय मोहिते, छगन मोहिते आणि दिनेश जाधव यांचा समावेश आहे. आरोपींकडून 16,50,000ची रोकड, सोन्याचे दागिने, एक स्विफ्ट कार आणि बनावट सोन्याची नाणी असा एकूण 26,52,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.